आज बनवूया रवा लाडूची रेसिपी. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे रवा लाडू खायला एकच नंबर लागतात आणि बनवायला सुद्धा खूप इझी आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. तुम्हाला सुद्धा नक्की जमेल. तर ह्याच वाटीने 2 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तर जाडबुडाची कढई घेतलेली आहे, गॅसवरती ठेवलेली आहे आणि 2 वाटी जो रवा आहे तो कढईमध्ये टाकलेला आहे. अगदी 2-2 चमचे तूप टाकून हा जो रवा आहे तो आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत. आणि जे जाडबुडाची कढई आहे तीच वापरायची आहे इथे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. जेणेकरून हा जो रवा आहे तो करपला नाही पाहिजे यासाठी. गॅसची फ्लेम तुम्ही थोडीशी जरी जास्त वाढवली तरी हा जो रवा आहे तो करपला जाऊ शकतो. यासाठी गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा. थोडं थोडं तूप टाकून हा जो रवा आहे तो आपल्याला छान असा सुगंध दरवळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. छान असा रवा सुद्धा भाजून झालेला आहे. थोडासा कलर चेंज झालेला आहे रव्याचा. छान असा सुगंध सुटलेला आहे घरभर. तर यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर टाकलेली आहे. ती सुद्धा छान अशी रव्यामध्ये मिक्स करून घेत आहे. यानंतर वेलची पावडर टाकलेली आहे. वेलची पावडरमध्ये थोडीशी साखर मिक्स केलेली आहे. त्यामुळे ती लवकर वाटली जाईल यासाठी आणि ती वेलची पावडर सुद्धा छान अशी मिक्स केलेली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि झाकण ठेवलेलं आहे वरी आणि 10 मिनिटे गार करून घेतलेला आहे. हा जो रवा आहे तो भाजलेला काढूया आपण. हलकंसं थोडंसं गरम आहे आणखीन. काढूया आणि मिक्सरमध्ये आपण हे थोडं थोडं करून वाटून घेऊया. जेणेकरून लाडू जे आपण वळतोय ना त्यासाठी खूप छान असं स्ट्रेक्चर येईल यासाठी. आणि अगदी मऊसूद हा रवा जो आहे तो छान असा मिक्सरमधून काढल्यानंतर मऊसूद झालेला आहे. त्याच्या जे गुठळे आहेत ते अशा हातानं फोडून घेऊया आणि राहिलेले जे 2 चम्मच तूप आहे ते परत टाकूया. जेणेकरून जे लाडू आहेत ते खूप छान असे वळता येईल यासाठी. छान असं मिक्स सुद्धा करून झालेलं आहे. तर यामध्ये मी मनुके टाकलेले आहेत. तुम्हाला ड्रायफ्रुट्स हवे असतील तर तुम्ही टाकू शकता आणि याचे आपण लाडू वळून घेऊया. आणि तुम्ही ते बघू शकता गोल गरगरीत असे लाडू सुद्धा वळता येत आहेत छान असं. म्हणजे हे जो रवा आहे आपला तो खूप छान असा भाजला गेलेला आहे. तर मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.